ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. राज्य सरकारच्या ज्या अपेक्षा होत्या त्यापेक्षा वेगळा निकाल दिलेला आहे. माझी माहिती अशी आहे की आजच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात मराठा आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या सगळ्या महत्त्वाच्या ज्या संघटना आहेत आणि काही राजकीय पक्ष आहेत त्यांच्या प्रमुखांची बैठक आज बोलवलेली आहे. मला आता 3 वाजता किंवा काहीतरी वेळ मला नक्की माहिती नाही. आणि त्याच्यामध्ये सामूहिक याच्यामध्ये एक निर्णय घ्यावा अशा प्रकारचा विचार होईल. आता इथं नक्की निर्णय काय होईल हे मी सांगू शकत नाही, पण मी त्या चर्चेत नाही आहे. पण पर्याय काय आहेत? मला असं वाटतं की पर्याय हा एक दिसतो की आता एक ऑर्डिनन्स काढावा आणि विद्यार्थ्यांचं नुकसान न होईल यासंबंधीची काळजी घ्यावी. त्या ऑर्डिनन्ससुद्धा नंतर चॅलेंज होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण ठीक आहे, त्यावेळेला त्याचा विचार करता येईल. आणि याशिवाय मग आणखीन काही दुसरे पर्याय आहेत का, ते विशेषतः राज्य सरकारचे कायदेशीर सल्लागार आहेत त्यांच्याशी विचारविनिमय करून त्याचा विचार अंतिम निर्णय त्याच्यामध्ये घ्यावा. सर, जो मराठा आरक्षण देण्याचा जो बेस होता तो बेस चुकीचा आहे असं सर्वोच्च न्यायालयाने याआधी म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकारने जो भाजप सरकार होतं त्यावेळेसच मागासवर्गीयांचा हा आधार होऊ शकत नाही, त्यामुळे 50% जी सीमा आहे ती ओलांडता येतात नाही असं यामध्ये नमूद केलं. यावेळेस आपण कसं याला प्रयत्न सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. कसं आहे तर कोर्टाचा निर्णय कोर्टाची जी भूमिका आहे त्याच्यावर मी कॉमेंट करू शकत नाही. माझा सगळं तुम्हाला तुम्ही कॉमेंट करू नका, पण सुप्रीम कोर्टाचा हा निकाल आहे, त्यांच्यामुळे कोर्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु देशातल्या काही राज्यामध्ये 50%च्या पेक्षा सुद्धा आरक्षण दिलेली उदाहरणं आहेत, विशेषतः दक्षिणेतल्या राज्यांच्यामध्ये. आणि मग काही राज्यांच्यामध्ये 50%च्या पेक्षा सुद्धा अधिक आरक्षण देण्याचे निर्णय हे आज अस्तित्वात असताना सवन देशातल्या बाकीच्या अन्य राज्यांना सुद्धा त्याचा लाभ मिळायची अपेक्षा आहे की म्हणजे तशा प्रकारची भावना त्यांनी केली तर मला त्याच्यावरती काही चुकीचं वाटत नाही. पण यासंबंधी पुन्हा एकदा कोर्टात जाणं, ऑर्डिनन्स काढणं या प्रकारचाच मार्ग आहे आणि त्या मार्गाने पुढे जायचा विचार राज्य सरकार आणि मराठा संघटना करतील अशी मला आशा आहे. अनेक संघटना आंदोलन करण्याच्या पवित्र्यामध्ये लातूरमध्ये पण एक आत्महत्या करण्याची. ठीक आहे, आज कसं सांगा, आज ते एकत्र बसणार आहेत, त्याच्यातून जर काही योग्य प्रकारचा निर्णय समाधान झालेला तर मला वाटतं की आंदोलन आणि आंदोलन हा प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही. हा प्रश्न आपल्याला कोर्टाकडूनच सोडून घेतला पाहिजे. सर, ये जो प्रेजेंट सिचुएशन जो अभी चल रहा है महाराष्ट्र में, कंगना रनौत ने जिस तरह ये होगा ये सब्जेक्ट खत्म होने दो, अब फिर पूछिए. सर, एक आहे तामिळनाडू सरकारच्या धर्तीवर ज्याप्रमाणे आरक्षण मिळालं आहे तशा त्या आरक्षणाला स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने दिली नाही, तशी आरक्षणाची स्थगिती आपल्या मराठा आरक्षणाला मिळाली आहे. यामुळे असं दिसतं काय की सरकार कुठे ना कुठे मराठा आरक्षण टिकवण्यास सर्वोच्च न्यायालयात कमी पडतं असं वाटतं आपल्याला, कारण स्थगिती महत्वाचं आहे. मुद्दा असं आहे की सरकार काही कोर्टाचा निकाल घेत नाही, त्यामुळे हे जे सरकारचे याच्यात कमतरता वगैरे हे जे सांगणार आहेत त्यांना त्याच्यात राजकारण करायचं आहे. आम्हाला राजकारण करण्याचा इंटरेस्ट नाही, आम्हाला या वर्गाला न्याय मिळण्याच्या संबंधीचा इंटरेस्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सुप्रीम कोर्टाने म्हणजे दक्षिणेतल्या राज्यांच्या संबंधी एक भूमिका घेतली आणि आज एक भूमिका घेतली. याच्यामध्ये एखाद्या राज्याचा दोष देता येणार नाही. आपल्याला पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या नजरेला आपल्याला असं वाटतं की ही तफावत आहे ती त्यांच्यासमोर आणणं आणि या मुलांना न्याय मिळेल याची काळजी घेणं आज याची आवश्यकता आहे. सर, या घालायला पाहिजे अशा पद्धतीची सुद्धा वक्तव्य काही नेत्यांनी केलेली होती. असं की मी काही सरकारमध्ये नाही आहे. सरकारमध्ये जे असलेले लोक बघत होते त्यासाठी त्यांनी एक कमिटी केलेली होती. ती कमिटी आणि नामवंत आता ह्यामध्ये कपिल सिब्बल वगैरे यांच्यासारखे उत्तम वकील या ठिकाणी अपियर झालेले होते आणि त्यामुळं त्याच्यात एका विशिष्ट दिशेनं जायचा निर्णय सगळेजण घेत असताना तुम्ही जर त्याच्यामध्ये सगळ्यांनी हस्तक्षेप करणं
हे मला योग्य वाटत पण नाही. सर मराठा आरक्षण घटनात्मक चौकटीत बसू शकतं असं तुम्हाला विश्वास वाटतो? असं आहे की अन्य राज्यांमध्ये दिलं, तामिळनाडूमध्ये दिलं, या देशामध्ये एका राज्यातल्या एका वर्गीयांना 50% वर आरक्षण मान्य झाल्याच्या नंतर त्या प्रकारची अपेक्षा महाराष्ट्रानं केली तर त्याच्यामध्ये मला काही गैर वाटत नाही. देवेंद्र फडणवीस म्हणतात की राज्य सरकार या संपूर्ण प्रकरणामध्ये जे वर्तमान राज्य सरकार महाविकास आघाडीचं ते सतर्क नव्हतं, ज्या पद्धतीने आम्ही सतर्क होतो. सतर्क होतो त्यांनीच केलेला निर्णय आता सुप्रीम कोर्टात गेला. निर्णय हा पूर्वीच्या काळात घेतलेलाच होता ना, आणि त्याच निर्णयाच्या विरुद्ध आता सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला आहे. त्यामुळे ह्याच्यात सतर्क राहणं म्हणजे असं आहे की कोर्ट आणि सुप्रीम कोर्ट हे कोण सतर्क आहे, कोण वक्तव्य करतं, कोण भाषणं देतं याच्यावर ठरत नाही. त्यांच्या दृष्टीनं त्यांना लिगल जे पॉईंट वाटतात त्याच्यावर त्यांनी निर्णय घेतला. आणि हे जे सांगितलं जातं याच्यात त्यांना प्रश्न सोडवण्यात इंटरेस्ट नाही आहे. त्यांना या निमित्तानं राज्याचं एक सामाजिक सौख्य आहे त्याच्यात काहीतरी वेगळं वातावरण तयार व्हावं अशा प्रकारचा विचार दिसतोय. सर मराठा आरक्षणामध्ये यामध्ये सगळं सुनावणी दरम्यान जे आहे ते अधिवक्ते जे वकील होते ते सगळे जुनेच वकील होते, परंतु त्यांना जे मिळालं- कपिल सिब्बल हे जुने वकील आहेत. नाही त्यांच्या याच्यामध्ये सगळे जुने म्हणजे पण सरकारच्या याच्यामध्ये आज जे वकील होते आता मला दुसऱ्यांचं नाव माहिती आहे, लक्षात नाही, जे मुख्य केस पटवाले जुने होते नाही त्यांचे अटर्नी जनरल आणि हे जे लोक अशी जबाबदारी ज्यांनी घेतली असे वकील त्या ठिकाणी हा होते. मुकुल होतो. मुकुल रोहतगी हे काही लहान वकील नाही, तसं म्हणजे तुमच्या दृष्टीने लहान असतील नाही. तर आम्हाला फार महत्वाचे नाही, वाटतात. सर- असं आणि हा विषय असा कुणाला ज्युनियर वगैरे हे भाष्य तुम्ही करणं योग्य नाही. सर जेव्हा आरक्षण सरकारनं दिलं त्याच्या आधी एक मोठं आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीने मागे राहिलेलं होतं. मराठा समाजाचा असंतोष निर्माण झाला आणि त्याचा दबाव आल्यानंतर तत्कालीन सरकारनं आरक्षणाच्या प्रक्रियेला वेग दिला होता. आता तुम्हाला असं वाटतंय की स्थगिती दिल्यानंतर हा समाज जो आहे तो पुन्हा असंतोष निर्माण होऊ शकतो आणि त्या संदर्भात मला सरकार काय करतं? स्वतःला असं वाटतं की सरकारने ऑर्डिनन्स करायचा निर्णय घेतला उद्याच्याला काही 4 दिवसात. मला माहिती नाही म्हणजे मी काही त्याची लिगल अँगल मी तपासून बघितलं नाही, पण फायनल फेसी मला थोडं वैद्य काय कायदा समजतो. त्याने मला असं वाटतं की ऑर्डिनन्सचा हा मार्ग असू शकतो आणि तो असू शकतो हे कायदेशीर सल्लागारांनी जर कन्फर्म केलं आणि त्या रस्त्याने केलं तर मला वाटत नाही कोणत्या आंदोलनाच्या रस्त्यावर जाईल. सर अनेक संघटनांची मागणी आणि विनंती आपल्याला आहे की सर्व लोक शरद पवार साहेबांनी पुढाकार घेतल्यास महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण मी उत्तर मराठीत दिले तुम्हाला असं ते हिंदीत दिले. हां केंद्र सरकार या संपूर्ण मराठा आरक्षणाप्रकरणी त्यांची पण बाजू आहे, 10% आरक्षण दिलेलं आहे सवर्णांना. तर केंद्र सरकारची पण बाजू मराठा आरक्षण प्रकरणी काय महत्वाची ठरू शकते का आणि केंद्र सरकार दखल देऊ शकतं का याच्यामध्ये? असं की याच्यात राज्य सरकार केंद्र सरकार असा वाद उभीच आणण्याची आवश्यकता वाटत नाही मला. आम्ही पार्लमेंटमध्ये 50% वर 10% ॲडिशनल आरक्षण देऊन त्या संबंधीची आम्ही घटना दुरुस्ती आम्ही कायदा त्या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे ते एक उदाहरण 60% ऑलरेडी आहे आणि हे पार्लमेंटमध्ये झालेलं आहे. अपेक्षा अशी होती की पार्लमेंटने एखादा निर्णय घेतला तो न्यायालयांच्या समोर असल्याच्या नंतर त्यापेक्षा वेगळा निकाल होईल असं वाटत नाही. झालं आहे आपण त्या संबंधीचा प्रयत्न पुढं करू. हे काही करून टिकेल कसं या मुलांना न्याय कसा मिळेल हा आग्रह आमच्या सगळ्यांचा राहील. सर कोर्टामध्ये एक बदल दिसतोय. केंद्र सरकारचं 10% आर्थिक आरक्षणाचं प्रकरण सुद्धा विस्तारित खंडपीठाकडे गेलं, मात्र त्या निर्णयाला स्थगिती मिळाली नाही. महाराष्ट्र सरकारच्या बाबतीत मात्र असं झालं की म्हणजे विस्तारित खंडपीठाकडे देण्याची मागणी मान्य झाली, पण ते करताना स्थगिती देण्यात आलेली आहे. तर हा निर्णय तुम्हाला आश्चर्यकारक वाटतो? जसं की मला याच्यात भाष्य करायची इच्छा नाही. मला कोर्टाच्या संबंधीची शंका घ्यायची नाही. मला कोर्टाकडून पुन्हा एकदा न्याय मिळेल या संबंधीचं वातावरण पाहिजे. उगीच त्याच्यामध्ये आम्ही शंका घेणं कुणी घेणं पण त्या कोर्टाच्या वकील त्यांना तुमच्या हातात ना माझ्या हातात. आपण सामंजस्याने जाऊन लिगल फाईल मांडू, अन्य ठिकाणी या संबंधीचे निर्णय घेतले ते नजरेसमोर ठेवू आणि त्याच्यातून या मुलांना न्याय मिळेल अशी काळजी घेऊ. चल हळूहळू सर जिस तरीके से भी कंगना रनौत चल रही है वहीं पे उसके ऑफिस को तोड़ा गया, तो क्या ये मुद्दा अब कंगना रनौत वर्सेस स्टेट हो गया है या शिवसेना हो गया? कैसे देखते इस पूरी कोई स्टेट सिचुएशन को गवर्नमेंट आप, का सर? इसमें कोई संबंध नहीं. जो कोई क्या रेसिडेंस या कार्यालय पर जो कोई कदम उठाए
कि मुंबई महानगर पालिका ने किया है। जहाँ तक मेरी इंफॉर्मेशन है वो BMC बॉम्बे म्यूनिसिपल कॉरपोरेशन के जो रूल्स रेगुलेशंस है वो इसके दूर जाने का काम नहीं किया। तो कई जगह पर महानगर पालिका ऐसे कदम उठाते हैं, अगर ऐसे कदम हमने उठाए ऐसा एक्सप्लेनेशन मुंबई महानगर पालिका की तरफ से आया है। और महानगर पालिका ने ये कहा है कि ये महाराष्ट्र गवर्नमेंट या किसी का डिसीजन नहीं, ये कॉर्पोरेशन का डिसीजन है और इसलिए आज इसकी पूरी जिम्मेदारी कॉर्पोरेशन को इनके ऊपर ही है। सर, कंगना रनौत ने आज ट्वीट भी किया, श्रीमती सोनिया गांधी जी को ट्वीट करते हुए कहा कि आप भी एक औरत हैं, जिस तरीके से मेरा बर्ताव चल रहा है, आपकी सरकार महाराष्ट्र में है, आप कुछ क्यों नहीं करती, इस पे क्या बोलेंगे? मैं क्या कहूँ, उन्होंने पूछा उनको तो उनको पूछिए, मैं इसके बारे में क्या जवाब होगा। जहाँ तक सरकार है मुझे लगता है कि ये इसमें सरकार का कोई संबंध नहीं। सर, कोरेगाव भीमा प्रकरण जे आहे त्याची चौकटी दिली जाऊ शकते अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. कोरेगाव भीमाचं प्रकरण जे आहे तर ते प्रकरण सुद्धा SIT कडे दिलं जाऊ शकतं. काल मीच या संबंधीची एक बैठक घेतलेली होती आणि मला असं वाटतं की या प्रकरणाच्या संबंधी SIT नियमांची जर भूमिका सरकारने स्वीकारली तर ते टिकू शकेल असा एक सल्ला मला काही जाणकार वकिलांनी दिलेला आहे आणि म्हणून त्या संबंधीची प्राथमिक चर्चा काल मी माझ्या काही सहकार्यांच्यावर केली आणि राज्यातल्या 2 संबंधित मंत्र्यांना विषयाशी त्यांना असं सुचवलं की तुम्ही तुमचे लिगल ॲडवायझर यांना विश्वासात घेऊन याच्यात आपल्याला काही वेगळी ही SITची भूमिका घेता येईल का याचा अभ्यास करा आणि जर शक्य असेल तर त्या रस्त्याने गेला तर त्याची उपयुक्तता होईल. सर, अगर कांग्रेस मामले की बात आती है कि शिवसेना का सर्टिफिकेट स्टैंड रहा है, आपको लगता है कि ये वर्सेज राइवलरी टाइप का होता है आगे इस तरह कहते जा रहा है कि कंगना और शिवसेना के बीच में जिस तरह की बातें चल रही हैं, अरे हमें मालूम नहीं शिवसेना की क्या बात है, मुझे तो मालूम है, मेरे से बात की नहीं। तो पार्टी है, इंडिपेंडेंट पार्टी है, उन्होंने कुछ तय किया होगा तो उनका अधिकार है, इसमें हम नहीं जान टेंशन बताओ तो हम इसमें इंटरेस्ट ही लेते नहीं। मेरी पार्टी जहाँ तक है NCP, ये जो कोई कंगना या कुछ जो चला है इसमें हम लोग कोई आश्वासन नहीं, ना हमने कहा इस बारे में रिएक्शन दीजिए। सर, सुशांत सिंह डेथ राजपूत अगर बात करें, राजपूत की डेथ की बात करें तो जिस तरीके से इन्वेस्टिगेशन चल रही है, रिया चक्रवर्ती को भी अरेस्ट किया गया है, सर आपकी तरफ से आपका टेक क्या होगा, क्या बोलेंगे इस पूरे मामले को? वही इन्वेस्टिगेशन चालू है, अभी CBI के पास केस है। एक बार CBI के पास इन्वेस्टिगेशन की प्रोसेस शुरू होने के बाद इस पर रिएक्शन क्या देना? CBI इस देश की सबसे बड़ी ऑर्गेनाइजेशन है, देखेंगे क्या होता है। सर, सुशांत राजपूतच्या आत्महत्यानंतर ज्या ड्रग्सचे अनेक मुद्दे बाहेर येत आहे, आपल्याला असं वाटतं की हे ड्रग्सचे संपूर्ण जे जाळं मीडिया याच्यामध्ये पसरलं आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये ते संपायला पाहिजे, त्यासाठी काही विशेष याच्यातून जो ड्रग्सचा विषय पुढे आला तो माझ्या मते मुंबईच्या पोलीस यंत्रणेनं याच्यामध्ये अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे, कारण हा प्रश्न अवघडता नाही। या निमित्तानं एक चुकीचा व्यवसाय आणि या निमित्तानं एक नव्या पिढीच्या मध्ये एक वेगळी लसणरीचा हा वाढवायचा प्रयत्न होत असेल तर हे थांबवलं पाहिजे। त्याच्यात 2 घटक आहेत, एक तर कुटुंबातले पालक यांनी जागरूक व्हायला पाहिजे आणि मुंबई पोलीसची यंत्रणा तिन्हीसुद्धा या बाबतीत अत्यंत सतर्क राहिलं पाहिजे। सर, भारत चीन सीमा वादानंतर आज पहिल्यांदाच त्याची मीटिंग झाली. अच्छा, हां, सीमेवरची आमची 3 रस्ता आहे। हां, पण सीमेवरची परिस्थिती जी आहे तर ती नियंत्रणात आहे असा विश्वास तुम्हाला वाटतोय सरकारकडून? मी काही सांगू शकणार नाही। आत्ता माझी 3 वाजता डिफेन्सची मिटिंग आहे, त्या मिटिंगमध्ये मी त्यांना विषय दुसरे आहेत, डिफेन्सचे अन्य विषय आहेत, पण मी तिथे सुचवणार आहे की जरूर अन्य विषयाची सुद्धा चर्चा करायला हरकत नाही। पण आज आम्ही सगळेजण अस्वस्थ आहोत की भारत चीन सीमेवर पर्टिक्युलरली लडाख आणि या परिसरामध्ये जे काही घडतं याच्या संबंधीचं वास्तव चित्र
हे प्रेझेंटेशन आम्हाला करावं अशा प्रकारची मी विनंती करणार आहे. सर, आपण डिफेन्स कमिटीमध्ये आहात सदस्य म्हणून आता काम आज कमिटीमध्ये जाणार आहे. आपण काही तज्ञाशी याबाबत चर्चा केली आहे की सीमारेषेवर काय 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 होतं कशा प्रकारे. असं वाटतं का की सर चीन आणि भारतच्या सीमारेषेवर ज्या काही घडामोडी झाल्या आहेत त्या सरकार लपवण्याचा प्रयत्न करते? असे मी उगीच सरकारला दोष देणार नाही किंवा असे आरोप करणार नाही, पण माझ्याकडे त्याची काही माहिती नाही. पण दुसरी गोष्ट अशी का सेन्सिटिव्ह विषय, हा देशाच्या रक्षणाचा विषय. या ठिकाणी आपण कुणी कोणावरती टीका टिप्पणी आरोप हे न करता आज या देशातल्या सैन्य दलाचं मनोबल हे टिकेल कसं आणि त्याच्या पाठीमागे अवघा देश कसा उभा राहील आणि त्या माध्यमातून जे कुणीतरी अतिरेकी भूमिका घेण्याची शक्यता दिसते शेजारच्या देशातून, त्याला आरोप कसा घालता हाच विचार आपल्याला एकत्र येऊन केला पाहिजे. सर, पार्लियामेंट का सेशन मॉनसून सत्र शुरू होने वाला है और क्या रहेगा आप तो सर कैसे देखते हैं इसको? क्वेश्चन आवर करना होना पार्लियामेंट अभी नहीं है, अच्छी स्थिति अलग है. ये कोरोना से हो गई, नहीं तो इस तरह का पार्लियामेंट कभी होता है? हम चार अलग अलग जगहों पर बैठने वाले हैं क्योंकि सिचुएशन में है. इसलिए ये सब लोगों के साथ स्पीकर साहब ने डिस्कस किया था, हम लोगों से भी डिस्कस किया था. और इसलिए आज की स्थिति में आज तक 1950 तक आज तक कभी तक ऐसी स्थिति हुई थी? कभी हुई नहीं थी. एक अबनॉर्मल स्थिति है और जब अबनॉर्मल स्थिति है तब समझदारी का काम हम लोग नहीं करेंगे तो दूसरा कौन करेगा. सर, कोरोनाचं संकट मोठ्या प्रमाणात आहे महाराष्ट्रातील, त्याचं मोठं प्रमाण संक्रमण वाढत आहे, आटोक्यात येत नाही. सर, याच्यामध्ये सरकार उपाययोजना करत आहे, परंतु त्या सरकारच्या उपाययोजना ज्या योग्यरित्या अंमलबजावणी करत येत नाही असं दिसतं सर. का मला काही तसं वाटत नाही. मी फार फिरतोय, मी अनेक जिल्ह्यात फिरलेलो आहे. लोक जागृत आहेत. सर्व शासकीय यंत्रणा आणि वैद्यकीय यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करतात. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी काम करत आहे, तर मी त्यांना दोष देणार.